मित्र हो, मॅक्स महाराष्ट्रच्या या संवाद पर्वामध्ये आपलं स्वागत. वेदनेचा शाप मानवी जीवनाला जन्मापासून चिकटतो आणि तो मृत्यूपर्यंत तो कायम राहतो. या शापित वेदनेतून मुक्त होणं यासाठी माणसाची धडपड चालू असते. मग तो कधी माणसाची मदत घेतो, कधी आपल्या बुद्धिवादाची मदत घेतो, कधी संस्कृतीच्या वेगवेगळ्या प्रवाहाची मदत घेतो आणि या मदतीच्या माध्यमातून तो सतत दुःखमुक्तीचा विचार रुजवण्याचा आणि दुःखातून मुक्त होण्याचा प्रयत्न करतो. काही दुःख ही अपरिहार्य आहेत. भुकेचा शाप हा जन्मापासूनच आहे. मग ही भूक अन्नाची असेल, लैंगिक असेल आणि या प्राकृतिक भुकीची पूर्तता हा माणसासमोरचा दैनंदिन असा प्रश्न आहे. या प्रश्नाच्या उत्तरामध्ये सतत माणूस प्रयत्नशील असतो. त्याला किती यश मिळालं हा एक मोठा असा आव्हानाचा प्रश्न आहे. ही भुकेची आव्हानं पेलताना माणसाचा बुद्धिवाद तसा छिन्न होऊन जातो, सुन्न होऊन जातो. भाकरीचा शोध लागला, अन्नधान्याचे संबंध डोंगर उभे राहिले, पण तरी माणसाची भूक भागत नाही. दिवसातून 2-3 वेळा लागणारी भूक हे नैसर्गिक प्राकृतिक अशा प्रकारची ती वास्तवता आहे आणि तिची पूर्तता करण्यासाठी माणसाला अन्न पिकवावं लागतं, शेतीमध्ये नांगर मारावा लागतो, कष्ट करावे लागतात, घाम गाळावं लागतं, रक्त सांडावं लागतं. पण समाजामध्ये सगळेच घाम गाळत नाहीत, समाजामध्ये सगळेच रक्त सांडत नाहीत. श्रमाचं शोषण करणारी काही यंत्रणा आहे, माणसं असतात, व्यवस्था असते आणि म्हणून मग शोषित अशा प्रकारची शोषण करणारी प्रवृत्ती आणि शोषित अशा प्रकारची माणसं या दोघांच्या संघर्षामध्ये पुन्हा दुःखाची निर्मिती होते. शोषण व्यवस्थेतून सरप्लस व्हॅल्यू निर्माण होणं आणि त्याच्यावर आधारलेली शोषण व्यवस्था टिकवणं, त्यातली भांडवलशाही, त्यातली साम्राज्यशाही ही संबंधाशी एक जगातली वास्तवता आहे. या अनुषंगानं भांडवलशाहीवादी काही तत्त्वज्ञ आणि काही कामगारांच्या श्रमिकांच्या बाजूने उभे राहिलेले काही तत्त्वज्ञ असा तत्त्वज्ञानांचा दार्शनिक संघर्ष पण उभा राहतो आहे. धर्माचे संघर्ष जुने, पण राजकीय पक्षाचे संघर्ष नवीन आहेत, तत्त्वज्ञानाचे संघर्ष नवीन आहेत. या संघर्षाच्या रणधुमाळीमध्ये माणसाचं आयुष्य हे अत्यंत जे पाचोळा व्हावं इतकं असं नगण्य झटलेलं आहे. आणि म्हणून या संबंध वेदनेचा प्रश्न सोडवताना माणसाला विधायक कामं करण्याची त्याला उसंतच मिळू शकत नाही. भाकरीच्या पाठीमागे धावणारा माणूस तो कला आणि संस्कृतीची निर्मिती केव्हा करेल हा तो प्रश्न आहे. आणि ज्यांना कला आणि संस्कृती निर्माण करण्याची वेळ मिळते, संधी मिळते, त्यांच्याकडे कौशल्य आहे, त्यांना आयतं खाण्याची सवय लागते. पण श्रमसंस्कृती आणि ही दुसरी कला संस्कृती, प्रस्थापितांची संस्कृती, या दोन संस्कृतीमधली विधायक शक्ती आम्हाला समजून घेण्याची गरज आहे. या दोन संस्कृतीतलं अंतर आपल्याला मिटवावं लागेल. गरीब आणि श्रीमंतीमध्ये निर्माण झालेलं आर्थिक स्तरावरचं हे संबंध, दोन टोकाचं अंतर मानवी समाजाला परवडणारं नाही. क्रांतीची बीजं या दारिद्र्यामध्ये आणि या भुकेच्या अग्नीमध्ये असतात. बहुसंख्य काळ आणि बहुसंख्य लोकांना अन्नापासून दूर ठेवण्यामध्ये क्रांतीची बीजे पेरण्याची संबंध लक्षणं असतात. आणि म्हणून कोणतीही लोकशाही असो, भांडवलशाही असो किंवा राजेशाही असो, माणसाच्या पोटाच्या भाकरीची व्यवस्था सरकार आणि समाजानं केल्याशिवाय माणूस म्हणून जगू शकत नाही. अगोदर त्याच्या भाकरीचा प्रश्न सोडवा आणि मग त्याच्या स्वातंत्र्याचा, त्याच्या कलेचा, त्याच्या संबंध जगण्याचा प्रश्न आपणाला अजेंड्यावर आणावा लागेल. आणि म्हणून आर्थिक विषमता कायम ठेवून कुठल्याही समाजाचा उद्धार होऊ शकणार नाही. संस्कृतीचा समान विकास हे लोकशाहीचं तर ध्येय आहे आणि कल्याणकारी संकल्पना ही लोकशाहीच्या अधिष्ठानामध्ये आहे. भारतीय संविधान सर्वांचा, सर्व काळी समान भूमिकेतून समान विचार करणारं संविधान आहे. आणि म्हणून समाजाला धर्म आहे पण संविधानाला धर्म नाही. आणि धर्म जर विचार करायचा असेल संविधानाचा तर सत्यमेव जयते अशा प्रकारचा धर्म आपल्या संविधानानं स्वीकारलेला आहे. धार्मिक समाजरचना आणि संविधानाची रचना मात्र निधर्मी अशा विसंवादामध्ये आपली लोकशाही उभी आहे. या लोकशाहीला आपल्याला अर्थपूर्ण करायचा असेल
तर भाकरीचा प्रश्न पहिल्यांदा आपल्याला सोडवावा लागेल. पहिलं 5 वर्ष 10 वर्षाची संबंध यंत्रणा राज्यातली देशातली ही भाकरीचं प्रश्नाचं संदर्भातली व्यवस्था लावण्यात आपण केली पाहिजे. आणि म्हणून धरणं असो, तलेतळा असो, पाण्याची सोय असो, अर्ध्या एकरच्या शेतकऱ्या मालकालासुद्धा जर पाण्याचा पुरवठा केला तर भाकरीचा प्रश्न संपेल. लैंगिक दृष्टीनं जी काही क्षमता आहे किंवा जी काही उपलब्धता आहे किंवा जे नीतिनियम आहेत त्या बाबतीमध्ये योग्य शास्त्रीय अशी भूमिका घेऊन सर्वांच्या लैंगिक क्षमतेची पूर्तता करण्याची व्यवस्था जोपर्यंत समाजात होत नाही तोपर्यंत बलात्काराचा प्रश्न संपत नाही. बलात्कार ही संबंध मानवी समाजाला लागलेला कलंक आहे, ही प्रवृत्ती आहे. पण याच्या पाठीमागं असणारं त्याची जी मानसिक विकृती, शारीरिक विकृती आहे तिच्याही मुळापर्यंत शास्त्रज्ञाला आणि इथल्या संबंध विद्वानांना जाऊन पोचावं लागेल. म्हणून अपरिहार्य प्रश्न सोडवण्याच्या अगोदर परिहार्य प्रश्न जे माणसानं निर्माण केलेले प्रश्न, जातीचे प्रश्न माणसानं निर्माण केले, धर्मांधतेचे प्रश्न माणसानं निर्माण केले, माणसाचा भाकरीचा स्वार्थ, संपत्तीचा स्वार्थ, एक पिढ्याची व्यवस्थेचा मी स्वार्थ समजू शकतो, पण 10-10 पिढ्याची संबंध स्वार्थ कसे काय जपावेत. सगळे आमदार सगळे खासदार एकत्र येतात आणि एका मिनिटामध्ये किंवा 5 मिनिटामध्ये सगळ्यांचे त्यांचे मानधनं वाढवून घेतात. हे कसलं राजकारण आहे. आणि नंतर म्हणजे नाटक कंपनी म्हणून जे एकमेकाशी भांडण करतात या भांडणाचा अर्थ कोणता होतो. म्हणून या देशातलं राजकारण हे निश्चितपणानं चुकलेलं आहे. या देशातलं अर्थकारण चुकलेलं आहे. या देशातलं धर्मकारण हे विकृत झालेलं आहे. शुद्ध धर्मकारण, शुद्ध अर्थकारण आणि शुद्ध राजकारण ही या देशाची निकडीची गरज आहे. आणि ती गरज भागवायची असेल तर जनतेचा विवेक जागृत पाहिजे. आणि हा विवेक आपल्या प्रकृतीचे प्रश्न सोडवताना जसा पाहिजे आहे, आपली विवेकशीलता जशी जागृत करणं आवश्यक आहे तसं मनातली विवेकशीलता ही जागृत करण्याची गरज आहे. विवेकी समाजच लोकशाहीला न्याय देऊ शकतो आणि लोकशाहीचे संस्कार पचवणारा समाजच विवेकशील बनवू शकतो. सेक्युलरिझमचा प्रश्न, इथला राष्ट्रवाद, इथला मानवतावाद आणि इथला समाजवाद या सगळ्यांची सांगड आपल्याला एकत्र घालायची असेल तर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीमध्ये, भूमिकेमध्ये पचवलेला बुद्ध आणि संवादी महात्मा गांधी, संवादी बसवेश्वर, संवादी मार्क्स या सर्वांची विचारसूत्र जी संविधानामध्ये अभिव्यक्त झालेली आहेत, जी मानवतावादाच्या रूपानं, जी समतावादाच्या रूपानं, जी समाजवादाच्या रूपानं, अशा प्रकारचं संविधानात्मक हे संचित आणि पुण्य हे आपल्याला पचवावं लागेल. आणि नवा भारत, नवं संविधान साक्षरता, नवी संस्कृती, भारतीय संस्कृती आपल्याला उभी करताना समान नागरी कायद्याचाही विचार आपल्याला करावा लागेल. धर्माचा पर्सनल जो कायदा आहे तोच समान नागरी कायद्याचा प्रमुख अडथळा आहे आणि तोच एकात्म भारताच्या लोकशाहीचा अडथळा आहे. आणि म्हणून माणसातलं पशुत्व आणि समाजातलं क्रौर्य, व्यवस्थेमधलं क्रौर्य या 2 आव्हानांना पेलण्याची क्षमता निर्माण करणारा विवेकवादी माणूस आणि विवेकवादी समाज निर्मितीचं आव्हान हे राजकीय व्यवस्थेसमोर आहे, शिक्षण व्यवस्थेसमोर आहे आणि आपल्या एकंदरीतच सगळ्याच तत्त्वज्ञानापुढे विद्वानांच्या समोर हे आव्हान आहे. हे आव्हान पेलायचं असेल तर भारतातला अभ्यासक्रम बदलावा लागेल. भारतातलं धर्मशास्त्र आणि धर्मव्यवहार आपल्याला बदलावा लागेल. भारतातल्या संविधानाच्या प्रकाशामध्ये जगणारं जे काही राजकारण आहे, जे अधपतित राजकारण आहे, इथला विरोधी पक्ष आणि इथला सत्ताधारी पक्ष रोज सकाळी उठल्या उठल्या एकमेकावरती शत्रू म्हणून तुटून पडतो. लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचं महत्त्व जरूर आहे, त्या दोघांमधलं भांडण जरूर आम्ही समजून घ्यायला तयार आहोत, पण ती विधायक अशा प्रकारचा कर्तृत्व असलं पाहिजे. कोरोनाच्या शत्रू उभा राहिल्यानंतर त्याच्याविरुद्ध सरकार आणि विरोधी पक्ष एकत्रित एकात्म होऊन लढण्याची गरज असताना कोरोना बाजूला नाचतो आहे आणि हे मात्र विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष एकमेकाच्या उरावर बसून पुन्हा ते धिंगाणा करत आहेत. हे चित्र लोकशाहीचं खरं चित्र मी मानायला तयार नाही. आणि मग इथला सरकारी पक्षही ना लायक आहे आणि या देशातला विरोधी पक्षही ना लायक आहे. यांची पात्रताच गमावून बसलेली ही राजकीय व्यवस्था आहे. आणि ही म्हणून इथली व्यक्तिगत नीतिनियमांची व्यवस्था, इथली सांस्कृतिक व्यवस्था, इथली धार्मिक व्यवस्था, इथली आर्थिक व्यवस्था आणि इथली राजकीय व्यवस्था ही करप्ट झालेली आहे. आणि या करप्शनमधून, वैचारिक करप्शन, आर्थिक करप्शनमधून आपली सर्वार्थाची सांस्कृतिक व्यवस्था ही मुक्त करण्यासाठी नवा माणूस, नवा विचार, नव्या संविधानाच्या मूल्याचा प्रकाश आम्हाला तुम्हाला हे जगवण्यासाठी आम्हाला विवेकवादाची कास धरावं लागेल. आणि म्हणूनच जय जगत हा नारा स्वीकारताना आणि पचवताना आणि प्रसृत करताना विवेकी विश्व
हे स्वप्न अंमलात आणण्याचा आपण सारेजण प्रयत्न करूया. धन्यवाद.